हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे भूषण आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो आज आपण करणार आहोत दिवाळी डेकोरेशन. सो बाय द वे मी सामान काढलं आहे. सो हे लाईट्स, हे अजून एक लाईट्स आहेत. ही लाईट्स स्वतः चेक करून बघूया की या लाईट चालू आहेत का. इथं पसारा आहे माझ्याकडे, तो जाऊ दे. हे आज मी ही गोष्ट ऑर्डर केली. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रोफेशनल पंक्चर किट आहे हा. तर खूपदा असं होतं की आपण टायर पंक्चर होतात, आपण टायर कार बाईक पंक्चर होतं, आपण घेऊ जर पंक्चरवाल्याकडे, तिथे एक पंक्चरच्या वेळी 2-3 पंक्चर काढून दाखवतो आपल्याला. आणि तो ॲक्च्युली मला वाटतं ही एक सोपी गोष्ट आहे, एवढी पण डिफिकल्ट नाही की पाण्यात टाकून बघा. हे ते सिम्पल गोष्ट होती. बोलले या एवढी पण डिफिकल्ट गोष्ट नाही की आपण करू शकणार नाही. मग बोललो की ट्राय करूया म्हणून हा एक किट मागून ठेवला मी आता. किट मागून बघणार की मला ट्राय करता येतं का. तर मला करता आलं प्रॉपर तर माझं खूप काम सोपं होईल. कारण कधी कधी समजा तुम्ही रस्त्यावर जाताना हायवेवरती तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्हाला वाटलं तर मग तिथे तुम्ही स्वतः या गोष्टी करू शकता, चेंज करू शकता. तुम्हाला काय असं पंक्चर शोधायची गरज पडणार नाही. तिकडे तुम्ही चेंज करा, पुढे कुठल्या पेट्रोलमध्ये हवा भरा, तर काम झालं. ही ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. तर त्यामुळे हे मागवलं आहे मी टेस्ट करून बघणार की मला जमतं आहे का. जमलं ते वेल. पण ते नंतर आहे. आता आपण करतो दिवाळी डेकोरेशन. तो आता आपण टेस्ट करूया पहिली की आपली लायटिंग चालू आहे का. सो आता ही डेकोरेशन टेस्ट केली आपण. दोन्ही लाईट चालू आहेत. तर आता एक लाईट आपण लावून इकडे स्टारवाली आणि एक लाईट मी लावणार बाहेर. दोन्ही ठिकाणी मला स्विच आहेत. सो करूया का. माझ्याकडे एक स्विच आहे अजून इकडे. मी वापर करणार आहे चिकटपट्टी वापर करणार मी इथे स्टारवर डेकोरेशन लावणार. बाय द वे माझी झाडं अजून आहेत. मी इथं इंटरचेंज केलं. गुलाब इथे आणलं, जास्वंदी इथे आणली. जास्वंदीचे पाकळ्या येलो झाल्यात, डाऊन वाटते जास्वंदी. सेम विथ गुलाब. काय माहिती या जगतंय की नाही आयला काय कळत नाही. जी पण झाडं आणतो का राहत नाही, गुलाब तशी का राहत नाही. हे बघा, हे काय डाऊन झालं आहे, काय समजत नाही. हे आपलं बरं आहे, मस्त. हे चाललं आपलं जबरदस्त चालवायचं. हे खाली, हे डाऊन, हे डाऊन. नेमकं काय पाहिजे ना. तर ते डेकोरेशन करतो. काय माहिती डेकोरेशनमुळे खुश होतील आणि अजून टवटवीत होतील. सो हे आहे. याला आता मला सेपरेट करायचं आहे, तो सेपरेट करतो. बघू आता काय. हां, ह्याला वरती, ह्याला वरती करून मधून बांधते. हा कोपरा बांधतो. हा फिरव त्याला, अडकलं बघते. बरोबर.
सो आता अशी वायर टेस्ट केली पण मला लक्ष नाही केलं ही वायर इथे तुटली होती रोयची. बरं शॉक लागला मला. तर रोहन मम्मीने बघितलं तर चिपकवते रोहन आता याला. सो आता हे आहे इकडचं डेकोरेशन आणि हे आम्ही लावणार बाहेर तिकडे. सो डेकोरेशन झालं आहे ते बघितलं. लाईट पाठी मस्त वाटते. इथे रोहन आता जेव्हा अशी बोल वायर जी ओपन होती ती वायर तो करतो आहे क्लीन म्हणजे चिपकून घेतो. म्हणजे ओपन वायर कुठली असेल माझी शॉक लागला होता मला. मगाशी नशिबात शॉक लागला नाही. आणि मला आता मगाशी ही बोली म्हणून आठवलं कंदील नाही काढणार. कंदीलवरती नाही आहे मला कंदील खराब झाला आहे. पण नवीन कंदील आला लागला माझं आता जवळ जा मोठा वाटतो. ओके सो माझ्या DOPने बोलल्या मला कॅमेरा खाली आला पाहिजे. जो कॅमेरा खाली ठेवतो माझ्या हा माझा DOP आहे. हॅलो तो DOP मला बोलला कॅमेरा खाली ठेव चांगला अँगल आहे लाईट प्रॉपर्यंत ऐकायला लागतो. सो आता इकडचं काम झालं आहे. कंदीलाचं बाकी आहे. आता मला फराळ करते मम्मी. थोडं फराळ करतोय हे आता बाहेर लावून मम्मी. ते झालं की मग आमचं डेकोरेशन काम झालं आहे. साफसफाई झाली आहे. फराळ चालू आहे. थोडा डेकोरेशन झाला. उरलं कंदील आणि फटाके. तो फटाके फक्त आणायचे बाकी ते आम्ही लवकर जाऊन आणू. कधी आणायचे ते बघू आता. कुठले चांगले स्वस्त भेटले तर आम्ही फटाके आणणार नाही तर मग प्लॅन आहे. पण दिवाळी आणि फटाके नसतील तर कसं होणार. कारण एवढी वर्ष आम्ही ऐकतो आहे की दिवाळी फटाके फोडले तर ओझोन लेअर डिप्लीट होतो. पण 4-5 वर्ष वॉर चालू आहे आणि ओझोन लेअर काय होत नाही आहे. तर मला वाटतं ओझोन आपला खूप स्ट्रॉंग आहे आणि फटाके फोडून काय होणार नाही. दिवाळी 4 दिवसाची असते फटाके फोडा. क्रिसमस या टाईमला फटाके फोडतात. दिवाळीला आहे ना आठवू सगळ्या गोष्टी. तर आपण ह्याचा विचार करू नको. आणि कुत्र्यांना काही होत नाही माहिती आहे. कुत्रे बी बघितले आहेत फटाके बघून फटाके घेऊन पडणारे कुत्रे पण नाही. त्याचं काय हे नाही कुत्रे घाबरतात. ते फालतूची नगर त्यांचे. तर काही विचार न करता दिवाळी मस्त साजरी करा. चक्र पाऊस फुलबाजे फटाके बॉम्ब आणि काय उडणारा बॉम्ब मस्त मजा करूया आपण. सो आता हे घेऊन बाहेर जातो आणि बाहेर जाऊन लावतो. ते दाखव कसं वाटतं ते. दाखवतो माझे इथे एक कनेक्शन आहे. खिळे मारलेले आहेत. तर आता फक्त हे लावून खिळे लावायचे. पप्पा ट्यूबलाईट लावला ना इकडे. यांचा कंदील लागला. एक वर्ष झाला यांचं. आणि या बिल्डिंगमध्ये अशी कंदील लागले थोडेसे. एकाच लागला आहे. बाकीचे कंदील आज बाहेर लागतील या एरियामध्ये. सो इथे आता हे डेकोरेशन लावून टाकू मस्त कनेक्शन. आणि मग हे पण काम होऊन जाईल. सो बाय द वे रिच करताना थोडी वायर चिकटपट्टी निघायचं. रोज चिकटपट्टी लावतो आता परत सगळ्या एंड्सला. चुकून कुठे शॉक बी लागायला पाहिजे म्हणून. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो फायनल करून झाला आहे. आम्ही ॲक्च्युली इथून करणार होतो या खेळण्यावरती. पण नंतर कळलं हे मध्ये येत होतं. त्यामुळे आम्ही ह्याला वरच्या खेळण्यामध्ये लावलं आहे. वरच्या खेळण्यावरती लावून असं बांधलं आहे. आता मी काय केलं हे करताना धागे बांधले. तसे धागे बांधून इथे खेळायला धागे बांधले. दुसरं बटन हां मस्त वाटतं. झाड डेकोरेशन सम्राट ठेवूया. सो आता लाईटिंग करून झालेली आहे. बाहेरची लाईट आणि ही लाईट दोन्ही लाईट करून लावून झाल्या आहेत. आता काम फक्त माझं राहिलं आहे म्हणजे कंदील आणायचं आहे. कंदील लावायचं आहे. ते लावलं माझं काम झालं.
पण दिवाळीचं डेकोरेशन करून झालं आहे. आता ह्याच्या पुढचं काम असं म्हणजे फराळ आणि फटाके म्हणजे या 2 गोष्टी करायच्या. फराळाचं काम चालू आहे, थोडं फराळ करणार, फटाके आणायचे जे मोस्टली या आठवड्याभरात आम्ही आलो. खरं बोललं तर दिवाळीचं जेव्हा दिवाळी सण येतो आणि डेकोरेशन आपण सुरुवात करतो, फराळ सुरू करतो, ते सुरू होतं तेव्हा त्याचं एक वेगळीच अनुभूती येते, वेगळी फिलिंग येते आपल्याला. म्हणजे दिवाळी आली, त्याचवेळी तुम्हाला ॲड दिसतात, उठा दिवाळी आली, उडी सणाची वेळ झाली, मोती साबण येतो, या गोष्टींनी तुम्हाला कळतं या दिवाळी आली. आणि जी रोषणाई असते घरामध्ये, म्हणजे आत्ताही घराच्या बाहेर अशी ही रोषणाई आहे, ते बघून खरं खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे दिवाळी हा सण आहे की तो घरात आनंद आणतो. तुझ्या चेहऱ्यावर हसू असतं. गणपती बाप्पा आहेत तसे, तसं दिवाळी आहे तरी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं. हे खूप सुंदर वाटतं असं. म्हणजे पूर्ण बिल्डिंग चकाकत असते, लाईट लावलेले असतात, सगळ्यांची घरं जी बघा तिथे सगळीकडे लाईटिंग असते. म्हणजे खरं तो फेस्टिवल ऑफ लाईट वाटतो आणि त्यामध्ये खरं खूप बरं वाटतं. 4 दिवसचे असतात, 4-5 दिवस ते खरं खूप मजे जातात. सगळं दिवाळीचे मला असं वाटतं दिवाळीची पहिली पहाटे असते तर आम्ही आंघोळ करतो, उठणं करून कारेट फोडायचो आणि सकाळी 6 वाजता फटाका कुठलाही खायला जातो, फटाके फोडायला. तो आमचा एकदम तो एक प्रोसेस सेट होता की सकाळी जाऊन फटाके कोण फोडणार, रात्री कोण फोडणार, कोण कुठले फटाके आणतो, रश्मी बॉम्ब, रशी बॉम्ब. आम्ही ते साधे फटाके घेऊन यायचो, त्याला आम्ही सोडून फोडायचो, मग ते खूप टाईम फुटायचे म्हणून. पण ती एक मजा वेगळी असायची. सकाळी उठून मग घरी येऊन मग तुला फराळ भेटायचा, मग ते फराळ खायचा आणि पूर्ण दिवस फक्त तोच आनंद, वातावरण, टी व्ही बघा, कार्टून बघा, भारी वाटायचं. अरे आताही तेच आहे. आताही तुम्ही दिवाळी आली की तुम्ही सगळे उठता, फटाके फोडायला जात नसाल तरी उठून मग आंघोळ करता, उठणं लावून कारेट फोडता आणि त्याच्यानंतर तुम्ही फराळ खाता आणि घरच्यावर बसून तुम्ही गप्पा गोष्टी मारता. तो तसा एक प्रोसेस तो पूर्ण वेगळा आहे. तो दिवाळी तुम्ही करतो आपण. सो त्यामुळे दिवाळी ही खूप अशी खूप भारी वाटते. आणि यावर्षी खरं मी फटाके फोडणार आहे. जास्त मोठे नाही, ते छोटे फटाके फोडणं आणि मेन फुलभाजी आणि चक्र हे तर मला हवंच आहे, तर ते मी करणार. सो आता बघू ते कसं होतं आहे आणि कुठले फटाके मला भेटतात, कसे भेटतात तेही बघायला लागणार. सो हो कसं आहे ते. बाय द वे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, म्हणजे माणसं बघतील आणि माझ्या चॅनलला अजून माणसं सबस्क्राईब करतील, मग सबस्क्रायबर वाढतील आणि असं मला मोटिवेशन भेटत जाईल अजून व्हिडिओ बनवायचे. तर आवडला असेल लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जो असेल दिवाळी संदर्भातचा कुठला तरी. भेटूया मग.